नमस्कार मित्रांनो, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयातील महाराष्ट्र सेट एक्झाम जून 2019 पेपर नंबर 2 1 ते 20 अतिशय महत्त्वाचे उत्तरासहित प्रश्न आपण आज अभ्यासणार आहोत. या पेपर 2 मध्ये एकूण प्रश्न 100 आहेत आणि त्यातील पहिले 20 प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर बघूयात पहिला प्रश्न. हू अमंग द फॉलोइंग हॅव डेव्हलप्ड प्री कोऑर्डिनेट इंडेक्सिंग सिस्टम्स? खालीलपैकी कोणी पूर्व समन्वयन निर्देशन पद्धती विकसित केल्या आहेत? पूर्व समन्वय निर्देशन पद्धती म्हणजेच काय? प्री कोऑर्डिनेट इंडेक्सिंग. तर यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी 2 पर्याय जे प्री कोऑर्डिनेट इंडेक्सिंग याशी संबंधित असणारे 2 व्यक्ती आहेत. तर आपल्याला पहिल्यांदा हे बघावे लागेल की 2 व्यक्ती संबंधित नाहीत अशा कोणत्या आहेत. तर आपण पहिल्यांदा मॉर्टिमर टॉब यांचा विचार केला तर त्यांनी युनिटर्म इंडेक्सिंग बनवलेले आहे आणि लॅरी पेज जे आहेत ते गुगलचे को फाउंडर आहेत. त्यामुळं या 2 व्यक्ती याच्याशी संबंधित नाहीत. आणि S.R. रंगनाथन आणि डेरेक ऑस्टिन हे मात्र प्री कोऑर्डिनेट इंडेक्सिंग सिस्टमशी संबंधित आहेत. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे बी, S.R. रंगनाथन आणि डेरेक ऑस्टिन. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे अकॉर्डिंग टू APA स्टाईल. APA स्टाईल म्हणजे कुठली? अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ बिब्लिओग्राफिकल एलिमेंट्स इन अ रेफरन्स एंट्री ऑफ अ जर्नल आर्टिकल? APA शैलीनुसार नियतकालिकातील लेखाच्या संदर्भ नोंदीमधील सूचीय घटकांचा योग्य क्रम कोणता? आता तुम्ही संदर्भ जो घेतला आहे तो जर्नल आर्टिकलचा संदर्भ घेतला आहे आणि तो संदर्भ घेतलेला आहे. त्याची जर तुम्हाला रेफरन्स एंट्री करायची असेल तर कुठल्या बिब्लिओग्राफिकल एलिमेंट्सचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्याचा योग्य क्रमाने तुम्हाला मांडणी करायची. तर लक्षात ठेवा APA स्टाईलनुसार पहिल्यांदा येतो तो म्हणजे ऑथर अँड इयर ऑफ पब्लिकेशन. म्हणजे इथं ऑप्शन ए ला तुम्ही बघू शकता. त्यानंतर येतं टायटल ऑफ द आर्टिकल, त्यानंतर टायटल ऑफ द जर्नल, त्यानंतर व्हॉल्यूम अँड इश्यू नंबर आणि शेवटी येतं ते पेज नंबर्स. म्हणून या ठिकाणी लेखक आणि प्रकाशन वर्ष, त्यानंतर लेखाचे शीर्षक, त्यानंतर नियतकालिकाचे शीर्षक, खंड आणि अंक क्रमांक आणि पृष्ठ क्रमांक शेवटी येतो. या पद्धतीने आपल्याला सिक्वेन्स APA स्टाईलनुसार लिहावा लागतो आणि ए हेच याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आयडेंटिफाय द मोड्स ऑफ इन्फॉर्मेशन जनरेशन. माहिती निर्मितीच्या प्रक्रिया ओळखा किंवा मोड ओळखा. आता यामध्ये देखील 4 ऑप्शन आहेत. त्यापैकी 2 ऑप्शन हे माहिती निर्मितीच्या प्रक्रियेचे मोड आहेत. ठीक आहे. मग पहिला जो मोड आहे तो आहे ऑब्झर्वेशन. कोणता आहे? ऑब्झर्वेशन. आणि दुसरा जो आहे तो आहे टेक्स्ट बुक्स. याद्वारे इन्फॉर्मेशन जनरेट होते. म्हणून उत्तर आहे बी. उत्तर आहे बी. चौथा प्रश्न पाहूयात. अकॉर्डिंग टू ACRL, अकॉर्डिंग टू ACRL, स्कॉलरली कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग स्टेप्स. स्कॉलरली कम्युनिकेशनमध्ये ACRL नुसार कोणत्या स्टेप्सचा अंतर्भाव होतो? याचं उत्तर सोपं आहे. पब्लिकेशनचा अंतर्भाव होतो, डिस्कवरी अँड डिसेमिनेशनचा अंतर्भाव होतो, रिसर्च डेटा कलेक्शन अँड ॲनालिसिसचा अंतर्भाव होतो, मात्र स्टॉक व्हेरिफिकेशनचा अंतर्भाव होत नाही. म्हणून 1, 2 आणि 3
असणारं उत्तर हे बरोबर आहे. म्हणून डी हे उत्तर आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. 5वा प्रश्न. अरेंज द फॉलोइंग ॲक्ट्स अकॉर्डिंग टू देअर इनॅक्टमेंट इयर. खालील कायद्यांची त्यांच्या पारित झालेल्या वर्षाप्रमाणे रचना करा. तर यामध्ये हे जे कंसात निळ्या कलरचे दिसतात ते मी स्वतः तिथं मेन्शन केलेलं आहे. ते काही प्रश्नपत्रिकेतलं नाही आहे, पण आपलं उत्तराच्या अनुषंगाने तुम्हाला ते व्यवस्थित माहिती व्हावं यासाठी आपण त्याचे साल तिथं मेन्शन केलेले आहेत. तर यामध्ये आता याचा सिक्वेन्स लावताना पहिल्यांदा 1998ला कुठला ॲक्ट झालेला आहे, तर तो आहे द डिजिटल मिलेनियम कॉपीराइट ॲक्ट हा झालेला आहे. त्यानंतर 2000 साली द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट किंवा त्याला IT ॲक्ट असं देखील आपण म्हणतो. त्यानंतर द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 साली झाला आणि द राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 साली झाला. अशा पद्धतीने आपणास याचं उत्तर देता येतं आणि ते आहे ऑप्शन ए. म्हणजेच पहिल्यांदा द डिजिटल मिलेनियम कॉपीराइट ॲक्ट, त्यानंतर आहे द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, त्यानंतर 1 नंबरचा आहे तो दी राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 आणि शेवटी येतो तो राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009. पुढचा प्रश्न 6वा बघूयात आपण. आता इथे स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी असे 2 स्टेटमेंट दिलेली आहेत. तर बघूयात पहिलं स्टेटमेंट. द कन्सेप्ट नॉलेज इंडस्ट्री वॉज इंट्रोड्यूस्ड बाय फ्रिट्झ मॅकलब इन 1962. विधान ए आहे ज्ञानोद्योगी ही संकल्पना फ्रिट्झ मॅकलब यांनी 1962 मध्ये सुचविली. ओके. आणि हे विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. बी विधान बघूया. स्टेटमेंट बी. अ सिस्टमॅटिक मॉडेल ऑफ कम्युनिकेशन वॉज डेव्हलप्ड बाय वॉर्ड्सलाविक इन 1992. संप्रेषणाचे पद्धतशीर प्रारूप वॉर्ड्सलाविक यांनी 1992 मध्ये विकसित केले. परंतु हे विधान चूक आहे. मग तुम्ही म्हणाल अ सिस्टमॅटिक मॉडेल ऑफ कम्युनिकेशन वॉज डेव्हलप्ड बाय whom? तर उत्तर आहे ॲरिस्टॉटल. त्यामुळं वॉर्ड्सलाविक यांनी डेव्हलप केलं आहे हे असं जे विधान आहे ते चूक आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहिता येईल बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 7वा प्रश्न आहे. हू इज असोसिएटेड विथ इन्फॉर्मेशन मेजर. माहिती मापनाशी कोण संबंधित आहे? माहिती मापनाशी कोण संबंधित आहे? आणि उत्तर आहे हार्टले किंवा मराठीमध्ये हर्टली हे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूयात. 8वा प्रश्न. हू एक्सपांडेड द शॅनॉन अँड विवर्स लिनियर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. आता शॅनॉन आणि विवर यांचं जे कम्युनिकेशनचं मॉडेल आहे ते आहे वेवर्स लिनियर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. याचा विस्तार कोणी केला? असा साधा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे बेर्लो. याचं उत्तर आहे बेर्लो. पुढचा प्रश्न बघूयात. 9वा. एव्हरी इयर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे इज सेलिब्रेटेड ऑन. दरवर्षी जागतिक बौद्धिक संपदा दिवस टिंबटिंब या दिवशी साजरा करण्यात येतो आणि तो आहे 26 एप्रिल. 26 एप्रिलला हा दिवस जागतिक बौद्धिक संपदा दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघूयात.
द टर्म डेटा केम फ्रॉम विच लँग्वेज? डेटा ही संज्ञा कोणत्या भाषेतून आलेली आहे? तर अतिशय सोपं उत्तर आहे, लॅटिन या भाषेतून डेटा ही संज्ञा आलेली आहे. पुढचा 11वा प्रश्न बघूयात. विच इज द डेटाबेस क्रिएटेड बाय निस्केअर? निस्केअरचं जुनं नाव काय होतं? इन्सडॉक. आणि खालील 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी एक डेटाबेस जो आहे तो निस्केअरने बनवलेला आहे. निस्केअरने कोणता डेटाबेस तयार केला आहे? तर उत्तर सोपं आहे, ते म्हणजे नुक्सी, किंवा त्याला आपण नुक्सी. बी उत्तर आहे NUCSSI, नुक्सी. त्याचा फुल फॉर्म असा आहे, नॅशनल युनियन कॅटलॉग ऑफ सायंटिफिक सिरियल्स इन इंडिया. पुढचा प्रश्न बघूया. 12वा प्रश्न आहे, इन्सडॉक हॅज डेव्हलप्ड डॅश लायब्ररी ऑटोमेशन सॉफ्टवेअर. इन्सडॉकने टिंबटिंब ही ग्रंथालय स्वयंचलन आज्ञावली विकसित केली आहे. आणि उत्तर आहे, इन्सडॉकने लायब्ररी ऑटोमेशन सॉफ्टवेअर कोणतं बनवलेलं आहे? ग्रंथालया हे सॉफ्टवेअर बनवलेले आहे. आणि मैत्रेयी हे सॉफ्टवेअर कोणी डेव्हलप केलेलं आहे? CMC लिमिटेड यांनी डेव्हलप केलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. 13वा प्रश्न. गोवा स्टेट इनॅक्टेड द पब्लिक लायब्ररी ॲक्ट इन. गोवा राज्याने सार्वजनिक ग्रंथालय कायदा टिंबटिंब साली अधिनियमित केला. आणि उत्तर सोपं आहे, गोवा राज्य आणि पब्लिक लायब्ररी ॲक्ट म्हटलं की 1994, 1994 लक्षात ठेवा. 14वा प्रश्न आहे, मॅच द फॉलोइंग, जोड्या जुळवा. आणि इथे कर्नाटक पब्लिक लायब्ररीज ॲक्ट, आंध्र प्रदेश पब्लिक लायब्ररीज ॲक्ट, महाराष्ट्र स्टेट पब्लिक लायब्ररीज ॲक्ट, मद्रास पब्लिक लायब्ररीज ॲक्ट, अशा पद्धतीचे स्टेट्स दिलेले आहेत जिथं पब्लिक लायब्ररीज ॲक्ट इम्प्लिमेंट झाला. आणि त्याचे इयर जे आहेत ते पुढं दिलेले आहेत, 1967, 1960, 1948, 1965. कधी पण लक्षात ठेवा, पब्लिक लायब्ररीज ॲक्टची सुरुवात मद्रास पब्लिक लायब्ररीज ॲक्टनुसार झाली आणि ती 1948ला झाली. त्यानंतर आंध्र प्रदेश पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1960ला झालेला आहे. त्यानंतर कर्नाटक पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1965ला झाला आणि महाराष्ट्र स्टेट पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1967 म्हणजे 1967ला झालेला आहे. म्हणून या ठिकाणी सी हे उत्तर बरोबर आहे. सी हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. 15वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग आर द नॅशनल लायब्ररीज? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय ग्रंथालय आहेत? मी तुम्हाला अगोदर राष्ट्रीय ग्रंथालयांची नावं सांगतो, नंतर आपण जे राष्ट्रीय ग्रंथालय नाही तिकडे जाऊया. पहिलं लायब्ररी ऑफ काँग्रेस USA अमेरिकेचे राष्ट्रीय ग्रंथालय आहे. त्यानंतर बिब्लिओथेक नॅशनल डी फ्रान्स हे फ्रान्सचे राष्ट्रीय ग्रंथालय आहे. त्यानंतर नॅशनल डायट लायब्ररी जापान हे जपानचे राष्ट्रीय ग्रंथालय आहे. मग इंग्लंड लायब्ररी ग्रेट ब्रिटन हे राष्ट्रीय ग्रंथालय नाही. म्हणून याचं उत्तर आहे बी. याचं उत्तर काय आहे? बी हे उत्तर आहे, जे आपण डिस्कस केलेलंच आहे. पुढचा प्रश्न 16वा. विच कमिटीज वेअर अपॉइंटेड कन्सर्निंग मेडिकल लायब्ररीज इन इंडिया? भारतातील वैद्यकीय ग्रंथालयाशी संबंधित कोणत्या समित्या नेमण्यात आल्या होत्या? आणि उत्तर आहे डी. आता बघूयात कोणत्या समिती आहेत त्या. 2 आणि 3 नंबरची समिती आहे भोरे कमिटी आणि संकरन कमिटी. या 2 कमिट्या या वैद्यकीय ग्रंथालयांशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न 17वा प्रश्न बघूयात.
विच ऑफ द फॉलोइंग आर सेक्टरल इन्फॉर्मेशन सेंटर्स? खालीलपैकी कोणती क्षेत्रीय माहिती केंद्रे आहेत? आणि उत्तर आहे ए, म्हणजेच 1, 2 आणि 4 ही सेक्टरल इन्फॉर्मेशन सेंटर आहेत. कोणती कोणती? नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर फॉर फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्यानंतर 2 नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर फॉर मॅनेजमेंट, त्यानंतर 4 नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर फॉर ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स. ही सेक्टरल इन्फॉर्मेशन सेंटर्स आहेत. फक्त सेक्टरल इन्फॉर्मेशन सेंटर कोणतं नाही, तर 3 नंबरचा ऑप्शन, नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर फॉर मायक्रोबायोलॉजी इज नॉट द सेक्टरल इन्फॉर्मेशन सेंटर्स. पुढचा प्रश्न बघूया 18वा. अरेंज द फॉलोइंग लायब्ररी असोसिएशन्स इन ऑर्डर ऑफ देअर एस्टॅब्लिशमेंट. खालील ग्रंथालय संघटनांचा त्यांच्या स्थापनेप्रमाणे बरोबर क्रम लावा. आता बघा, सगळ्यात जुनी जी असोसिएशन आहे अमेरिकन लायब्ररी असोसिएशन 1876, बरोबर. त्यानंतर आहे जुनी ती म्हणजे आहे इफ्ला 1927. त्यानंतर आहे ती म्हणजे इला, इंडियन लायब्ररी असोसिएशन 1933. त्यानंतर आहे ती म्हणजे इयास्लिक, म्हणजेच इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररीज अँड इन्फॉर्मेशन सेंटर 1955ला स्थापना झालेली आहे. त्यामुळं या क्रमाने तुम्हाला ते लिहिता येईल. आणि उत्तर आहे ऑप्शन सी, जे आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर खालचा प्रश्न 19वा प्रश्न, अरेंज क्रोनॉलॉजिकली द फॉलोइंग युनिव्हर्सिटीज वेअर लायब्ररी सायन्स एज्युकेशन वॉज स्टार्टेड इन इंडिया. पुढील विद्यापीठांची ग्रंथालय शास्त्र शिक्षण सुरू करण्याच्या कालक्रमानुसार रचना करा. सगळ्यात अगोदर ग्रंथालय शास्त्रात शिक्षणाची सुरुवात कुठे झालेली आहे हो? मद्रास येथे झालेली आहे, बरोबर. त्यानंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये झालेले आहे. त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये झालेले आहे. त्यानंतर गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये झालेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जसं मी डिस्कस केलं तसं डी हे उत्तर आहे. डी हे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आणि हा शेवटचा प्रश्न 20वा. असर्शन द इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल शुड बी एक्सक्लुडेड इन इन्फॉर्मेशन गॅदरिंग अँड इन्फॉर्मेशन सिकिंग बिहेवियर स्टडीज. माहिती संकलन आणि माहिती शोध वर्तन अभ्यासामध्ये वैयक्तिक चल वगळले पाहिजे. तसं वगळता येणार नाही, त्यामुळं हे जे विधान आहे ते चुकीचं विधान आहे. Reason, systematic efforts to know how information is gathered and used by different categories of users are known as user studies. विविध प्रकारचे वाचक माहिती कशी संकलित करतात आणि वापरतात याच्या पद्धतशीर प्रयत्नांना उपभोक्ता अभ्यास असे म्हणतात. आणि हे वाक्य जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळं A is false and R is true हे उत्तर आहे. तर आपण उत्तराकडे जाऊयात आणि उत्तर आहे बी, A is false but R is true. त्यामुळे इथे 1 ते 20 प्रश्न आपण याचा अभ्यास केलेला आहे. थँक्यू सो मच फॉर पेशन्स लिसनिंग अँड सी यू सून. थँक्यू. जय हिंद.